इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नंतर आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एवढी भीती बाळगायचं काय कारण आहे? त्याच्या मागचं एक कारण सांगतो दादा. आपल्याकडे एआयला एज्युकेशन मानलं जातं. आपल्याकडे एआयला एक विश्व मानलं जातं बरं. आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये घुसून मास्टर व्हायची इच्छा आहे. नाही म्हणजे आता बी इन AI, एम इन AI आता डिग्र्या आलेत ना. तर ह्या डिग्र्या आल्या याचा अर्थ काय की एआय हे एक टूल आहे. बरोबर. ह्या टूलचा प्रभावी वापर करण्याला शिकणं हे महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात एआय अजूनही परिपक्व नाही आहे. अच्छा. एआय वरती अजूनही बऱ्याच प्रमाणे ट्रेनिंग चालू आहे. एआय म्हणजे थोडक्यात काय आहे दादा? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इंटेलिजन्स याचा अर्थ काय होतो की उदाहरणार्थ माझ्याकडे एखाद्या विषयातला काही डेटा आहे, काही इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावरती भरपूर काम केल्यामुळे माझ्याकडे त्याचं नॉलेज आहे आणि जेव्हा भरमसाठ नॉलेज येतं तेव्हा एक विजडमची लेवल येते. आता जेव्हा विजडमची लेवल येते तेव्हा त्या नॉलेजचा स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आणि त्याच्या चांगलेपणासाठी कसा वापर करता येईल हा इंटेलिजन्स डेव्हलप होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की त्याला हे सगळा डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं हे त्याला बॅकएंडला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि जेव्हा आपण त्याच्याशी चर्चा करतो किंवा आपल्याला एआय कडनं जे काही पाहिजे आहे याच्यासाठी आपण इनपुट देतो, ज्याला आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो. तर एआयला इनपुट दिल्यानंतर तो त्याचे विचार करून वेगवेगळ्या अँगलने मग तो आपल्याला तसं आउटपुट देतो. म्हणजे थोडक्यात आपलं विचार करण्याचं जे काम आहे, एखाद्या गोष्टीमध्ये कृती करत असताना वेगवेगळ्या अँगलने विचार करणं हे एआयच्या माध्यमातून मग खूप सोपं होतं. अच्छा. थोडक्यात एआयला आपण काय म्हणून बघितलं पाहिजे? टूल म्हणून. मग फक्त आपल्याला काय करायचं आहे? त्या टूलचा योग्य आणि प्रभावीरित्या वापर कसा करता येईल फक्त हे शिकलं पाहिजे. प्रत्येकाने एआय मध्ये जावं का? तर नाही. मी ज्या क्षेत्रात आवड आहे, मला जे समजतं त्यामध्ये मी एआयचा टूल म्हणून वापर करून कसं अधिक जलद गतीने आणि चांगल्या क्वालिटीचं बनवू शकतो याच्यावरती काम करणं गरजेचं आहे.